हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर असं जाम खुश दिसत असेल मी तुम्हाला, कारण आता दीदी, मम्मी, आजी, मामा हे सगळे यायला लागलेत. आणि वास्तुशांती आता 23-24 तारखेला ठेवले. 23ला होम करून घेणार आहे, 24ला सत्यनारायण पूजा आणि त्यानंतर मग जेवण वगैरे असं सगळं असेल. फक्त पावसाने काही गोंधळ घालू नये एवढंच आहे. आणि अजून रेडी व्हायचे. मी फक्त आंघोळ केली आता. त्यांचा फोन आला की येतो 10-15 मिनिटांमध्ये. मग फटाफट कामं सगळी, एक व्हिडिओ एडिट करायचा होता तो केला. त्यात ऑलरेडी 2 माझे इंस्टाग्रामचे व्हिडिओज पण होते, तर ते सुद्धा एडिट करायचं होतं मला. म्हणजे थोडंसं एडिटिंग, थोडं चेंजेस करायचे होते त्या व्हिडिओजमध्ये, ते करत बसले, त्यात वेळ गेला. मग आता पटपट आवरलं सगळं. आंघोळ केली, तेवढ्यात राज नदीने उठली, तिला सुद्धा आंघोळ घातली. अजून रेडी व्हायचं मी. त्याने एक 5-10 मिनिटांमध्ये येतील. पटपट मी रेडी होते आणि जेवण बनवायला, म्हणजे मम्मीनं काय केलं, सकाळी जेवूनच आले. त्यांना माहिती आहे की इकडे आल्यावरती त्यांना लगेच भेटणार नाही, राजनंदिनीतून मला जमणार नाही. त्याच्यामुळे मग मम्मी त्यांना भाकरी भाजी खाऊन, भाकरी घेऊन थोड्या 1-4-5 घेऊन आले. ती आता भात आमटी पटकन लावणार मी. त्यानंतर घर दाखवायला पण जाईन मामांना वगैरे तिकडे. बस वाट बघते आता. खूप दिवसांनी येतात असे सगळेजण आणि बघू, छान वाटतंय तर खूप मस्त. कारण इथे कसं होतं, हे घर छोटं होतं, त्याच्यामुळे राहायला मोस्टली कोणी यायचंच नाही तिकडे. आणि आले तरी मग कोणतरी, मी फक्त मावशी येणार, फक्त मम्मी येणार असं यायचं ते. पण तिथे आता सगळेजण, जागा होईल सगळ्यांना छान तिथे राहायला. त्यामुळे 1-2 दिवस तरी राहतो असं बोललेत, पण काय काय होतं देवचाने. तर आता रेडी होते मी पटकन, त्यांनी यायच्या आधी. फेस हायड्रेटिंग असणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मी यूज करते मामाअर्थ ॲलो रिफ्रेश हायड्रेटिंग लाईट जेल मॉइश्चरायझर. आपल्याला माहित आहेच की नॅचरल ॲलोवेरामध्ये सुदिंग आणि हायड्रेटिंग प्रॉपर्टीज असतात. मामाअर्थ ॲलोवेरा जेल यापेक्षा 1 पाऊल पुढे आहे, जे 6x जास्त हायड्रेशन देतं रॉ ॲलोवेरा प्लांटपेक्षा. मोस्ट ऑफ दी मॉइश्चरायझर्स किंवा ॲलो जेल जे असतात ते स्टिकी किंवा ग्रीझी फिलिंग देतात, पण हे जेल लाईट वेट आहे, लॉंग लास्टिंग नॉन स्टिकी हायड्रेशन प्रोव्हाइड करतं. या जेलमध्ये ॲलोवेराचा गुडनेस आहे, जे स्किन सूथ करतं आणि हायलोरॉनिक ॲसिड स्किन हायड्रेट करतं. सिलिकॉन, पॅराबेन आणि मिनरल ऑइल्स या हार्मफुल केमिकल पासून हे फ्री आहे. डिहायड्रेटेड स्किनसाठी तर हे परफेक्ट सोल्युशन आहे. यामध्ये व्हॅरियंट सुद्धा आहेत आणि हे ऑल स्किन टाईपसाठी आहे. तुम्ही जर माझा राजश्री 2025 हा कोड वापरलात मामाअर्थच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ॲपवरती, तर तुम्हाला 20% ऑफ सुद्धा मिळेल. मामाअर्थचे प्रोडक्ट यूज करा. तुम्हाला काही इश्यू असेल तर तुमचा फीडबॅक सुद्धा नक्की शेअर करा, कारण मामाअर्थ तुमचं नक्की ऐकेल. तुमच्या फीडबॅकनुसार त्यांनी ऑनियन शॅम्पूमध्ये इम्प्रूव्हमेंट सुद्धा केलेली आहे. क्वालिटी प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ते नेहमीच त्यांचे प्रोडक्ट अपग्रेड करत असतात. फ्लिपकार्ट, नायका, अमेझॉन आणि पर्पलवरती तुम्हाला मामाअर्थचे प्रोडक्ट्स मिळतील. सोबतच तुमच्या नजीकच्या स्टोर्समध्ये सुद्धा अवेलेबल आहे. जेव्हा कधी तुम्हाला असं स्टोर दिसेल तेव्हा मला मेसेज किंवा कमेंट नक्की करा. लई सामान आहे. मला पण नाही आवडत. एवढी माणसं पण बियाणं का काय बला है लालच बुरी बला है. टाकेल टाकेल मॅचिंग मॅचिंग झालं की माऊ बरोबर.
सगळं माहिती आहे. चांगला पसारा पडलेला आहे. जेवा की. काय झालं हसायला नरेंद्र तुम्हाला? काय झालं हसायला? हा हसताय का तुम्ही? क्यों हंस रहे हो तुम? बिकॉज ये देख के. आम्ही कोकणात गेलो होतो ना, तर त्यावेळेस नरेंद्रना खायचं होतं काजूची भाजी आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं सुद्धा जिथे आम्ही राहायला गेलो होतो, पण थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे ते काही त्यांना खायला भेटलं नव्हतं. आणि आज सकाळी मम्मी येताना घेऊन आली काजू ओले आणि कोणती लाई. हा म्हणजे आमच्या या आजीची बहीण आहे ना, त्यांनी दिलं होतं. मग मम्मीनं आणलं होतं. मग मम्मीला म्हणलं अजिबात सांगू नकोस, आपण नरेंद्रला सरप्राईज देऊयात, कारण त्यांना खायची होती ती. म्हणून तिथं खुश झाले बघून. आमची चालली डीमार्टची शॉपिंग आणि जाम गडबड चालू आहे. नरेंद्र बाप रे, किती गडबड गोंधळ चालू आहे. आता साहित्य घेऊन झालंय. कधी नाही ते आमचं एवढं साहित्य खरेदी केलं, तर मी एवढं जास्त साहित्य कधीच खरेदी करत नाही डीमार्टला. आणि हे बघा, फर्स्ट टाइम एवढं जास्त साहित्य मी खरेदी केलेलं असं डीमार्टमध्ये. आता जे गरजेचं होतं ते सगळं, त्यात पाऊस, त्यामुळे मग ते एक्स्ट्रा कापड वगैरे असं म्हणजे फरशी पुसायचे जे असतात ना, ते सगळं घेतलं आहे. असं खूप दगदग व्हायला आहे. अजून बरीचशी कामं शिल्लक आहेत. आता हे घरी ठेवणार, घरी ठेवून मग जायचं आहे परत बाहेरची अजून दुसरी कामं होतात. मला शेगडी बघायची आहे. गोंधळ चालू आहे सगळं. आलं आहे नवीन घरी आणि सकाळपासून असंच फिरणं चालू आहे. त्यात म्हणजे मंगळसूत्राचं जे हुक जर असं वाकलं आहे, ज्याच्यामुळे 2-3 वेळा ते पडता वाचलं, तर ते सुद्धा मला करायला वेळ नाही झाला असं झालं आहे. आणि आता डीमाचं साहित्य सगळं आणून घरी ठेवलं, तर त्राश नदींचा दंगा चालू होता. तिला थोडंसं शांत करून आता पुन्हा बाहेर आलो आहे. घरी ते माप घ्यायचं आधी, ते टेप नाही म्हणला काय, ते दोरी किंवा एखादं हे वगैरे असेल तर बघा, हाताचे हेण वगैरे घेऊन बघा. अशी बरीचशी ही सगळी कामं आहेत करायची आता पेंडिंग. त्यामुळे मग घरी पण आलो होतो. तर घर म्हणजे इथे साफसफाई वगैरे करायचं चालू आहे. मलाच करायचं होतं, मला दुसऱ्यांचं पसंतच पडत नाही. पण आता नाहीलाच वेळ नाही आहे म्हणताना दुसऱ्या कोणाला तरी सांगितलं आहे. हा एक पांढरा केस येतोय मध्येच. आधीच कामं इतके येतं, त्याचं एक काम चाललं आहे. आणि आता आम्ही सॅलूनला चाललो आहे, नरेंद्र आणि मी. सगळं झाल्यावर आता सॅलूनला जाऊन तर काही फायदा नाही आहे ॲक्च्युली, कारण इतका छान असा पाऊस पडतोय. आता या पावसामुळे इतका प्रॉब्लेम झाला आहे. आम्ही आधी साधा मंडप टाकणार होतो, आता आम्हाला टाकायला लागते पत्र्याचं मंडप. म्हणजे एवढंसं छोटंसं हे करायचं होतं झाड, आता पण छोटंसं पौधा हे लावायचं होता, मला आता झाड लावायला लागते असं गोष्ट झाली आहे. तुला हसावं की रडावं, कारण एवढं सगळं प्लॅन केलं आहे आणि त्याच्यात पावसाचा गोंधळ चालू आहे. आणि एवढं काय माहिती आता कसं, बाकी काही इश्यू नाही, फक्त लोकांची गैरसोय होऊ नये एवढीच इच्छा आहे माझी. आमचा काय विषय नाही ना एन्जॉयमेंटचं, बाकी काय नाही, पण जे सगळे लोक येणार त्यांचं गैरसोय काय नाही झाली पाहिजे एवढंच मला वाटतंय. मी अक्षरशः अशी बेड्यासारखी फिराले, कानात धड नाही, गळ्यात धड नाही. हळूहळू त्यात बरेचदा राजनंदिनी न राहते, म्हणजे मम्मीकडे वगैरे. आता मध्ये मी शूटला वगैरे गेलेले, थांबलेली. आजच तिचा काय गोंधळ झालाय काय माहिती, म्हणून मला तिचा आवडता बडीशेप मी घेऊन दिलाय, जेणेकरून तर ती थोडीशी बिझी राहील. म्हणून येताना ती शांत राहिली होती. आणि आता आम्ही चाललोय बाहेर. सगळ्यात आधी जाऊन रेनकोट आणि छत्री घेणार, मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी. त्याच्यानंतर बाकीची छोटी मोठी कामं आहे. शेगडी घ्यायची आहे, महत्वाचं शेगडी घेणार आहे आता. त्यानंतर अजून काय राहिलं ना रे, गजरा पण सांगायचं आहे. मग यांनी शेगडी घ्यायची बाकी आहे अजून, तर तेच घेण्यासाठी आता चाललं आहे. आणि सॅलूनला पण जायचं आहे, माझी पार्लरवालीला पण भेटायला जायचं आहे. असं सगळं आहे गोंधळ, धडाम धुडूम चाललं आहे. काल मी एक म्हणजे आमचे व्हिडिओज जे बघतात ना त्यांच्या घरी गेलो होतो. मे बी असेल क्लिप, तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिले असेल. आणि त्यांच्या घरी गेल्यावर मला असं कळलं की काही माणसं अशी आहेत ज्यांना माझं हसणं आवडतंय. म्हणजे मला बऱ्याचदा कमेंट्समध्ये सांगतात लोक की तू अशीच राहा,
बालिश सारखी थोडीशी बोलतेस वगैरे किंवा हसतेस, हसत खेळत असतेस, तर अशीच राहा असं बऱ्याचदा मला सांगितलं जातं. पण काही जणांना याचा त्रास होतो की अशी म्हणजे हसते, कधीही हसते, असं लोकांना थोडं चुकून म्हणून असतात ना, त्यांना वाटत असतं जर असं प्रॉब्लेम येतो या गोष्टींचा की माणसांना जास्त म्हणजे मॅनर्स वगैरे काढत राहतात लोक. मला वाटतंय मस्त जेवढं आयुष्य आहे तेवढं छान हसत खेळत राहावं. आणि कधी कुठला दिवस येतो आयुष्यात काही सांगता येत नाही, त्यामुळे मला वाटतंय की मी आहे तशीच राहणार आहे. चाहिए तो ले लो, नाही तो छोड दो. पण मी काल खूप अमेझिंग दोन म्हणजे आता बहिणींसारख्याच वाटल्या मला त्या, तर त्यांना भेटले आणि त्यांचं वागणं बोलणं किंवा सगळंच मला खूप आवडलं. छान आहेत त्या अगदी. मे बी व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला मी सांगते की मला तुम्ही खूप आवडलात. आपण नक्की परत भेटूयात. मे बी तुम्हाला माझा आवाज ऐकू येते की नाही माहीत नाही, पण आता मला काय माहिती, मला ब्लॉग करायचा खूप इंटरेस्ट आलाय म्हणून मी ब्लॉग करते. ठीक आहे ना, उलट भिजत नाही जादू. असं की भिजत नाही, उलट त्यासाठी बरं आहे ना. बस कुठं हे उचलू काय? मला हे ना केवड्याचं पान आहे. आजी म्हणतात केवड्याचं पान आहे. कमळ काढते. कमळ आहे ते? कमळ नाही की व्हायच्यात. कमळ कुठे आहे? उमलला नव्हे? नक्की आहे? किती लागणार आहे? एकच लागते. बर. नरेंद्र म्हणतात हे केवड्याचं पान आहे, असं कसं गाण्याला उपमा दिली त्या? नाही गाणं आहे म्हणून म्हणाले. गाणं आहे हो केवड्याचं पान. तू मग ते म्हणाले तर काटेरी आहे. बायकांना केवड्याचं पान कसं म्हणलं असं म्हणाले. दुर्वा घेतला ना? दुर्वा दिल्या. दुर्वा घातलाय, बेल घातलाय, केवढा कमळ. ही फुलं कशी आहेत? हा 80 रुपये पावशे. अरे नरेंद्र देतो तुम्हाला पैसे सगळीकडे. मागचे 15,000 दिले की नाही दिलेले मला 15,000. आणि 30,000 कुणाला दिले? विनूला 1500 ऐवजी 30 दिला तुम्ही. 900 जास्त दिले. अब हम आए तूप लेने के लिए. बाबू ह्यातलं तूप हे घ्यायचं, ते मेन आलं ते घेऊया. आमच्याकडे दंगा आणि पसारा खूप जास्त आहे. तर इथे पासू देत की इथं पसारा म्हणजे काय, उभारायला पण जागा नाही झाली, अशी हालत झाली. इकडे हा सगळा पसारा, इकडे पसारा, मध्ये पसारा, इकडे पसारा, सगळा पसाराच पसारा. मम्मी ते कोथिंबीर निवडत बसले आणि मी आता उद्याची तयारी करते. म्हणजे जे जे काही साहित्य लागणार आहे, ताट वाट्या, हे सगळं उद्याची तयारी करायला लागले मी आता. सो ताट, पंत्रावळ्या वगैरे हे सगळं आता. तर आता देव वगैरे हे सगळं आता घासून ठेवणार. उद्या सकाळी होणार नाही. 7 वाजता भटजींनी रेडी व्हायला सांगितलंय. आणि त्यात पाऊस पण आहे. पाऊस पण खूप जास्त रेडी आहे आमच्यापेक्षा जास्त. त्यामुळे सगळा गोंधळ झालाय. आता ही सगळी तयारी करून ठेवणार.
माझी साडीची तयारी जे काय उद्या घालायची, मी सकाळी 6 वाजता चालले पार्लरला, 6 वाजता जाऊन तयार होणार आहे. त्यांना मी बोलवलेलं इकडं, पण परत असं झालं की थोडा प्रॉब्लेम त्यांचा यायचा इकडे आहे सकाळी एवढ्या, आणि आमच्याकडे सध्या 4 व्हीलर नाही आहे की ज्यांना जाऊन घेऊन यायचं पावसातून, असं सगळं गोंधळ होतं. म्हणून मी म्हटलं की मला 6 वाजता सोडायला सांगितलं. विनू सोडेल उद्या आणि मग मी तिथून रेडी होऊन डायरेक्टली ऑटोने किंवा मग गाडी घेईल दिरांची वगैरे, मग त्यांच्यासोबत येईन इकडे मी, असं प्लॅन ठरलंय. आणि म्हणजे इतकं म्हणजे असं गडबड गोंधळमध्ये सगळं चालू आहे ना माझं, की माझं पावसामुळे सगळं, नाही तर ऑलरेडी सगळं व्यवस्थित झालं असतं. मी असं गडबडीमध्ये मी लुक पण नाही ठरवला, काहीच नाही. साडी तर दिदीने आणलेली आहे, बाकी सगळं तर माझं मी असं म्हणजे पटपट मी सर्च केलं. हा हे ठीक आहे, मी त्यांना पाठवलं असं करायचं, ओके डन असं. त्यामुळे लुक कसा होईल काय होईल माहीत नाही, होप सो चांगला व्हावा. तर आणि होऊन पण असं थोडी जास्त एक्साइटमेंट नाही, कारण पावसामुळे पाऊस नसताना तर खूप मजा आली असते. बघूयात काय होतं.